पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्याची मागणी। श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे तहसीलदारांकडे निवेदन। महाराष्ट्रात वाढत चाललेल्या फसवणूक, जबरदस्ती, धर्मांतर आणि तरुणींवरील अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी राज्यात तातडीने लव जिहाद विरोधी कठोर कायदा लागू करावा अशी मागणी श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाने केली आहे। या संदर्भातील निवेदन तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आले। न्यासाने निवेदनात म्हटलंय की नवरात्रोत्सव हा माता दुर्गेच्या विजयाचा उत्सव असला तरी या समाजात काही गुन्हेगारी प्रवृत्ती सक्रिय आहेत। सण उत्सवांच्या काळात आणि गर्दीच्या ठिकाणी खोटी ओळख बनवून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवण्याचे प्रकार वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले। अनेक तरुणींना आधी प्रेम संबंधाच्या नावाखाली फसविले जाते, त्यानंतर जबरदस्ती, धर्मांतर, आर्थिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि अगदी अपहरण व मानवी तस्करीपर्यंत गंभीर गुन्हे घडत असल्याचे त्यांनी नमूद केले। त्यामुळे अशा घटनांवर आळा घालण्यासाठी कठोर कायदा अत्यावश्यक असल्याचे न्यासाने सांगितले। न्यासाने पुढे म्हटलंय की श्रद्धा वालकर प्रकरणासारख्या घटना राज्यभरात अधूनमधून घडत असून तरुणींवरील अत्याचारांची संख्या चिंताजनक आहे। देशभरातील बेपत्ता महिलांच्या आकडेवारीतही महाराष्ट्राचा भयानक वाटा आहे। अनेक महिलांचा अद्याप ठाव ठिकाणा नाही। ही अत्यंत गंभीर बाब आहे। काही संघटना आंतरराज्य पातळीवर अशा प्रकारची गुन्हेगारी यंत्रणा चालवतात ज्यात विवाह, धर्मांतर आणि आर्थिक व्यवहारांचे जाळे कार्यरत आहेत, असेही त्यांनी नमूद केले। ही समस्या एखाद्या कालखंडापुरती मर्यादित नाही, कारण 2008 ते 11 या काळात अशाच प्रकारच्या तक्रारी गृह विभागाकडे नोंदल्या गेल्या होत्या। महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील झाल्याने राज्य सरकारने तातडीने कठोर कायदा आणणे गरजेचे असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले। या कायद्यामुळे तरुणींवर होणारी फसवणूक, हिंसाचार आणि गुन्ह्यांना आळा बसेल आणि समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल असा विश्वास न्यासाने व्यक्त केलाय। त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर करावा अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे। निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष संदीप मुकेश पाटील, तालुका अध्यक्ष मुकुंद परशुराम पाटील, तालुका संयोजक भागवत दिनकर चौधरी, राजू दादा गावी, शंभू सोनार, कमलेश पाटील, श्यामा राजेंद्र कुलकर्णी, तेजस्विनी संदीप पाटील, विशाल संदीप पाटील, पंकज पाटील, राहुल मराठे, दुर्गेश पाटील, रामचंद्र सोनावणे, सोनू चौधरी, वासू जयस्वाल, अजय मोहने, राहुल सोनार आदींच्या सह्या आहेत।